टाळ्यांचा कडकडाट की गदारोळाचा आवाज? नारी शक्तीच्या सन्मानासाठी संसद सज्ज झालीये, पण संघर्षाची ठिणगी पडलीये. आजपासून दिल्लीत सुरू होतंय 3 दिवसांचं स्पेशल मिशन. महिला आरक्षण की मतदारसंघांची पुनर्रचना, कोणाचं पारडं जड ठरणार? पाहूया त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. 2029च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम आत्ताच वाजू लागलेत. केंद्र सरकारनं 16 ते 19 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष सत्र बोलावलंय. केंद्रस्थानी आहे नारी शक्ती वंदन अधिनियम. महिलांना 33% आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सुपरफास्ट मोडवर आहे. पंतप्रधान मोदींनी थेट देशातील महिलांना पत्र लिहून हा विकसित भारताचा पाया असल्याचं म्हटलंय. पण हे काम सोपं नाहीये. आरक्षणाआधी देशात मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 850 पर्यंत पोहोचू शकतात. पण इथेच संघर्षाची ठिणगी पडलीये. दक्षिणेकडील राज्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेविरोधात दंड थोपटले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन आणि तेलंगणाचे रेवंत रेड्डी यांनी विरोध केलाय. लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढवल्या तर दक्षिण भारताची राजकीय ताकद कमी होईल. स्टॅलिन यांनी तर थेट आंदोलनाचा इशारा दिलाय. दुसरीकडे काँग्रेसने सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली आहे. हे विधेयक खरंच महिलांसाठी आहे की निवडणुकीसाठी रचलेला भ्रामक सापळा, असा सवाल विरोधक विचारत आहेत. तर पंतप्रधान मोदींनी महिलांना केवळ शब्द दिला नाही, तर तो कृतीतून पूर्ण करून महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा नवा अध्याय सुरू केलाय, अशी स्तुती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्राबाबू नायडूंसारख्या मित्र पक्षांनी याला ऐतिहासिक पाऊल म्हणत मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. थोडक्यात काय तर महिला आरक्षणाच्या नावाखाली दिल्लीत सत्तेचं आणि हक्काचं मोठं राजकारण रंगलंय. महिला आरक्षण हा केवळ हक्काचा विषय नसून तो आता उत्तर विरुद्ध दक्षिण अशा राजकीय संघर्षाचा केंद्र बनलाय. संसदेचे हे 3 दिवस भारतीय लोकशाहीच्या भविष्यासाठी रचनेचा फैसला करणारे ठरणार आहेत. आरक्षण महिलांचं, लक्ष सत्तेचं, अशी विरोधक टीका करतायत. लोकशाहीचं हे मंदिर आता नारी शक्तीला न्याय देणार की राजकारणाच्या गदारोळात मूळ प्रश्न बाजूला राहणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.